मदनलाल धिंगरा विद्यार्थी क्रांतिकारी क्षेत्रातलं एक प्रमुख नाव. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सातासमुद्रा पल्ल्याड जाऊन एक क्रांती करणारा युवा क्रांतिकारक. मदनलाल यांचा जन्म अमृतसर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील विख्यात डॉक्टर होते व त्यांचे बंधू बॅरिस्टर होते. मदनलाल यांचे शिक्षण अमृतसर येथे पूर्ण झाले. पुढे ते 1906 मध्ये उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. लंडनमध्ये भोजनादरम्यान एक अशी घटना घडली ज्या घटनेमुळे मदनलाल धिंगरा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट झाली. ही त्यांची पहिलीच भेट होती. मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झालेली होती व सावरकरांच्या विचारांमुळे हा प्रभाव इतका प्रचंड वाढला की पुढे जाऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्झनवाईलीचा खून करण्यासाठी ते तयार झाले. मदनलाल होमरूल लीग व सावरकरांचे अभिनव भारत ह्या संस्थेचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल ह्या दोन क्रांतीवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतीवीरावास साजेशी शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्यांच्या शिवसहाय्यक कर्नल कर्झनवाईलीच्या खुनाचा कट रचला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे 1 जुलै 1909 रोजी इम्पिरियल इन्स्टिट्यूट जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेवेळी त्यांनी कर्झनवाईलीवर गोळ्या झाडल्या. त्यावेळी कर्झनवाईली मरण पावला. कर्झनवाईली खरंतर मदनलाल धिंगरा ह्यांच्या वडिलांचा स्नेही होता. ह्या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशीवर जाण्यापूर्वी शेवटचं वक्तव्य आहे मदनलाल धिंगरा यांचं. आत्मबलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे. ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःचे बलिदान करून मोकळे होणे. ह्या जाणीवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हुतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे. ह्याच भारत मातेचा संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त व्हावे व ह्याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो, इतकीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझी प्रार्थना भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी हो, मानवतावादाचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष ह्या जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्म मृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे, अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे, असं वक्तव्य करून पोंटोनव्हिल लंडन तुरुंगात भारत माता की जय अशी घोषणा देत मदनलाल धिंगरा हे फाशीवर गेले. अशाच क्रांतिकारी विचारांची गाथा ऐकण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.